डोंबिवलीत काय घडलंय हे ऐकल्यावर तुम्हीही थक्क व्हाल. कारण शिवसेना युबीटीला बसलेला हा धक्का फक्त एक साधा राजकीय बदल नाही, तर येणाऱ्या मोठ्या राजकीय भूकंपाची सुरुवात असू शकते. माजी आमदार प्रकाश तेलगोटे यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केल्यानं स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. पण हा निर्णय अचानक झाला का, की यामागे काही मोठं राजकीय गणित आखलं गेलं होतं? कारण ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंच्या गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत, ते पाहता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आणि त्यातच आणखी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. विधान परिषदेत निरोपाच्या वेळी झालेला वाद, जिथे एकनाथ शिंदे यांनी साहेब असा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर टीका केल्याची चर्चा रंगली आहे. हा फक्त एक शब्द होता का, की त्यामागे लपलेला होता एक मोठा संदेश? कारण राजकारणात शब्दांपेक्षा त्या मागचा अर्थ जास्त महत्त्वाचा असतो. आणि इथे तर परिस्थिती आणखीच तापलेली दिसतेय. एका बाजूला पक्षांतर्गत नाराजी, दुसऱ्या बाजूला विरोधकांची रणनीती आणि तिसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांचे वेगानं बदलणारं समीकरण. या सगळ्यात नेमकं कोण कोणाच्या बाजूने उभा आहे हे समजणं कठीण होत चाललं आहे. दरम्यान महायुतीतही मोठ्या घडामोडी सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या आघाडीत नवीन रणनीती आखली जात आहे का, की काहीतरी मोठं बदलणार आहे? कारण अलीकडच्या हालचाली पाहता सत्तेचं गणित पुन्हा एकदा मांडलं जात असल्याची चर्चा सुरू आहे. आणि जर हे खरं असेल तर त्याचे परिणाम केवळ डोंबिवलीपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा प्रभाव पडू शकतो. तेलगोटे यांच्या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही जण याला योग्य निर्णय मानत आहेत, तर काही जण यामागे दबाव असल्याचा आरोप करत आहेत. पण खरी गोष्ट काय आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. आणि म्हणूनच या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण एक गोष्ट नक्की, जे काही घडतंय ते साधं नाहीये आणि पुढे जे घडणार आहे ते आणखी मोठं असू शकतं. आता प्रश्न असा आहे की पुढचा मोठा धक्का कोणाला बसणार? शिवसेना युबीटी आणखी कमकुवत होणार का, की एखादा मोठा पलटवार होणार? आणि सर्वात महत्त्वाचं, महायुतीतील ही सगळी हालचाल नेमकी कुठे जाऊन थांबणार? कारण राजकारणात काहीही कायमचं नसतं आणि इथे तर खेळ अजून सुरू आहे. पुढे काय होणार, कोणता नेता कोणत्या बाजूला जाणार आणि सत्तेचा खेळ कसा फिरणार हे जाणून घेण्यासाठी लक्ष ठेवा. कारण या कथेचा पुढचा भाग अजून बाकी आहे आणि तो कधीही समोर येऊ शकतं. डोंबिवलीतील या राजकीय धक्क्यानंतर आता पडद्यामागे सुरू झालेल्या हालचाली अधिकच वेगानं पुढे सरकत असल्याचं दिसतंय. कारण प्रकाश तेलगोटे यांच्या भाजप प्रवेशानं केवळ एक नेता गेला असं नाही, तर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांची ताकद, स्थानिक पातळीवरील समीकरणं आणि मतदारांचा कलही बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि याच गोष्टीनं उद्धव ठाकरेंच्या गटात अस्वस्थता वाढली आहे अशी चर्चा रंगते आहे. पण इथेच कथा थांबत नाही. कारण काही सूत्रांच्या माहितीनुसार अजून काही मोठे चेहरे पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातंय. आणि जर हे खरं ठरलं तर येणाऱ्या दिवसात शिवसेना युबीटीला आणखी मोठे धक्के बसू शकतात. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यानं निर्माण झालेला वाद अजूनही शांत झालेला नाही. साहेब या शब्दामागचा अर्थ काय होता? हा फक्त एक सन्मानाचा उल्लेख होता, की त्यातून एक वेगळाच राजकीय संदेश दिला गेला? कारण विधान परिषदेत निरोपाच्या वेळी झालेल्या या वक्तव्यानं अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे आणि विरोधक याच मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची रणनीती अधिक आक्रमक होत असल्याचं दिसतंय. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक हालचाल काळजीपूर्वक आखली जात आहे आणि याचाच भाग म्हणून विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. कारण तेलगोटे यांचा प्रवेश हा फक्त सुरुवात आहे का, की एका मोठ्या मालिकेचा पहिला भाग? याचं उत्तर अजून स्पष्ट झालेलं नाही. पण राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे. काही जणांचा दावा आहे की येणाऱ्या काळात अजून काही धक्कादायक निर्णय समोर येऊ शकतात आणि त्यामुळे राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलू शकतं. पण या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. पुढचा डाव कोणाचा भारी पडणार? कारण एकीकडे सत्ता मजबूत करण्यासाठी महायुती प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे विरोधक आपली ताकद टिकवून ठेवण्यासाठी झगडत आहेत. आणि या सत्तेच्या खेळात कोण जिंकणार, कोण हरवणार आणि कोणाचा डाव उलटणार हे पाहणं आता अधिकच रोमांचक बनलं आहे. कारण या कथेचा पुढचा भाग अजूनही उलगडायचा आहे आणि तो उलगडताना अनेक मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.
डोंबिवलीपासून सुरू झालेला हा राजकीय भूकंप आता राज्यभर पसरतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. कारण आतापर्यंत जे घडत होतं ते फक्त वरवरचं होतं, पण आता आतून मोठे बदल सुरू झाल्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटात वाढत चाललेली अस्वस्थता आणि एकामागून एक होत असलेले पक्षांतरा यामुळे संघटनात्मक ताकदीवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्येच 2 गट पडल्याची माहिती समोर येते आहे. आणि हेच सर्वात धोकादायक ठरू शकतं, कारण जेव्हा पक्ष आतून कमकुवत होतो तेव्हा बाहेरचा विरोधक फारसं काही करावं लागत नाही. पण इथेच खेळ आणखी गुंतागुंतीचा होतो, कारण एकनाथ शिंदे यांची रणनीती नेमकी काय आहे याबद्दल अजूनही स्पष्ट चित्र समोर आलेलं नाही. काहींच्या मते हे सगळं आधीपासून आखलेलं प्लॅनिंग आहे, तर काहींच्या मते परिस्थितीनुसार घेतलेले निर्णय आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की, प्रत्येक हालचाल खूप विचारपूर्वक केली जात आहे आणि त्याचा परिणाम थेट आगामी निवडणुकांवर होणार आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका देखील खूप महत्त्वाची ठरत आहे, कारण महायुती मजबूत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि त्यासाठी ते प्रत्येक पाऊल अत्यंत काळजीपूर्वक टाकत आहेत. काही राजकीय विश्लेषकांच्या मते सध्या जे काही चाललं आहे ते फक्त सुरुवात आहे. पुढील काही आठवड्यात अजून मोठे धक्के बसू शकतात आणि काही अनपेक्षित चेहरे देखील पक्ष बदलताना दिसू शकतात. यामुळे संपूर्ण राजकीय समीकरणच बदलण्याची शक्यता आहे. पण याच वेळी विरोधकही शांत बसलेले नाहीत. ते देखील आपली ताकद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या रणनीत्या आखत आहेत. काही ठिकाणी गुप्त बैठका सुरू असल्याची माहिती आहे आणि त्या बैठकीत पुढील मोठ्या निर्णयांवर चर्चा होत असल्याचं सांगितलं जातंय. म्हणजेच दोन्ही बाजूंनी तयारी जोरात सुरू आहे आणि या सगळ्या घडामोडींमध्ये सामान्य कार्यकर्ता आणि मतदार गोंधळात पडलाय. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणाचं समर्थन करायचं हेच त्यांना समजत नाहीये, कारण दररोज नवीन बातमी, नवीन वाद आणि नवीन ट्विस्ट समोर येतोय आणि म्हणूनच हा संपूर्ण राजकीय खेळ आता अधिकच रोचक बनला आहे. पण या सगळ्याच्या शेवटी एकच प्रश्न उरतो, या सत्ता संग्रामात अंतिम विजय कोणाचा होणार? कारण आज जे घडतंय ते उद्याच्या निकालावर थेट परिणाम करणार आहे आणि म्हणूनच पुढचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या कथेचा शेवट अजून झालेला नाही, उलट आता खरी लढाई सुरू झालीय आणि पुढे काय होणार, कोण कोणाला धक्का देणार आणि कोणाचा डाव शेवटी यशस्वी होणार हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग आणखी धक्कादायक ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वात मोठा आणि सर्वात नाट्यमय संघर्ष जर कोणता असेल तर तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील सत्ता संग्राम. हा केवळ 2 नेत्यांमधील वाद नाही, तर विचारसरणी, पक्षाची ओळख आणि भविष्यातील नेतृत्व कोणाच्या हातात राहणारे याचा निर्णायक संघर्ष आहे. एकेकाळी एकाच व्यासपीठावर उभे राहून शिवसेनेची धुरा सांभाळणारे हे दोन्ही नेते आज आमने सामने उभे ठाकले आहेत आणि या संघर्षानं केवळ पक्षच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला 2 भागात विभागला आहे. एकीकडे एकनाथ शिंदेंचा दावा आहे की त्यांनी खरी शिवसेना वाचवली, कार्यकर्त्यांचा आवाज ऐकला आणि सत्तेत स्थिरता आणली, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा आरोप आहे की हा विश्वासघात होता, सत्ता मिळवण्यासाठी केलेलं राजकीय बंड होतं आणि याच मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. विधान परिषदेतले टोले, सभांमधील आरोपात प्रत्यारोप आणि सोशल मीडियावर चालणारं प्रचार युद्ध या सगळ्यामुळे वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. पण खरी लढाई पडद्यामागे सुरू झाली आहे, कारण दोन्ही गट आपापली ताकद वाढवण्यासाठी सतत हालचाली करत आहेत. कोणता आमदार कोणाकडे वळतोय, कोणता नेता कुठे जाणार आहे आणि पुढचा मोठा धक्का कोणाला बसणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काही सूत्रांच्या मते अजूनही काही आमदार निर्णयाच्या उंबरठ्यावर आहेत आणि जर त्यांनी बाजू बदलली तर सत्तेचं संपूर्ण गणितच बदलू शकतं. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची बनली आहे, कारण या संपूर्ण खेळात ते रणनीतिकार म्हणून काम करत असल्याची चर्चा आहे आणि त्यांचे प्रत्येक पाऊल अत्यंत विचारपूर्वक टाकलं जात आहे. पण या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे, मतदारांचा कल नेमका कोणाकडे आहे? कारण शेवटी मतदारच ठरवणार आहेत की खरी शिवसेना कोणाची आहे आणि कोणावर त्यांचा विश्वास आहे. दरम्यान स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. काही जण अजूनही उद्धव ठाकरेंची निष्ठा ठेवून आहेत, तर काही जण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवित आहेत आणि यामुळेच प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळी परिस्थिती दिसून येते आहे. पण एक गोष्ट नक्की, हा संघर्ष इथेच थांबणार नाही, उलट येणाऱ्या निवडणुकांपर्यंत तो आणखी तीव्र होणार आहे आणि कदाचित त्यानंतरही त्याचे पडसाद उमटता राहतील. कारण हा केवळ सत्तेचा प्रश्न नाही तर अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे आणि जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा प्रत्येक चाल महत्त्वाची ठरते, प्रत्येक निर्णय निर्णायक ठरतो आणि प्रत्येक क्षण इतिहास घडवतो. त्यामुळे पुढील काही दिवसात जे काही घडेल ते महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा मोहरा कायमचा बदलू शकतं आणि म्हणूनच सगळ्यांचे
डोळे आता या दोन नेत्यांवर खेळले आहेत. कारण या सत्ता संग्रामाचा पुढचा टप्पा कधी सुरू होईल, कोणती नवी खेळी केली जाईल आणि शेवटी कोण या लढाईत बाजी मारेल हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत. तर अशाच थरारक, सस्पेन्सनं भरलेल्या आणि सखोल राजकीय अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण पुढचा मोठा खुलासा कधीही होऊ शकतो आणि तो चुकवू नका.